श्रीराम समर्थ. शिणला शेष हि महिमा गाता, वेद हि मौनावलाग. ब्रह्मपुराणी व्यासे तो परी, भावाने गाईलाग. देव साधु जन संत महात्मे, रमती तुझिया तिरीग. उचलून घे मज पदरी अंबे, गंगे गोदावरी ग. उचलून घे मज पदरी अंबे, गंगे गोदावरी ग. गंगा गोदावरी माता की जय. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून श्री गोदा महात्म्य कथासार श्रवण करूया. श्रोते हो, ब्रह्मदेव म्हणाले, नारदा दक्षिणाधिपती, भगवान मुनी अगस्ती, निघाले दक्षिण देशे प्रती. देवांनी प्रेरणा केल्याने, देवांच्या प्रेरणेने भगवान मुनी अगस्तींची स्वारी उत्तरेकडून दक्षिणेकडे यायला निघाली. विंध्याचल पर्वताची भेट झाली. त्याने ऋषींची योग्यता पाहून वाट करून दिली. अगस्तींची स्वारी गौतमी तीरावर आली. यज्ञाला आरंभ केला. अनेक थोर ऋषीमुनी या यज्ञाला यायला लागले. 1 वर्षाचं यज्ञ सत्र होतं. यामध्ये कैटभासुराचे 2 मुलं पिप्पल आणि अश्वत्थ हेही आले. ऋषींचा वेश घेऊन या पिप्पलाने साम गायन शिकवायला सुरुवात केली. पर्णकुटीमध्ये ऋषींच्या मुलांना, मुनींच्या मुलांना गोळा करायचं. जसं जो ज्या वेळेला तावडीत सापडेल त्याला भक्षण करायला सुरुवात या पिप्पलाने केली. अश्वत्थानेही तोच क्रम चालू केला. जो कोणी प्रदक्षिणा घालायला आला त्याला भक्षण करायला सुरुवात केली. ही कृती दोघांची हळूहळू सगळ्यांना कळायला लागली. देवमुनींनी शनिदेवांची प्रार्थना केली. ऋषी म्हणती, हे शनिदेवा, तू या राक्षसावधी परवा, त्यांचा आम्ही सोसावा, सांगा त्रास कोठवरी. शनिदेव ऐसे बोलले, तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझे तप संपले भले, वधीन मी तया दोघाते. शनी महाराजांनी पाहिलं, नक्कीच देवांनो, मी तुम्हाला सहकार्य करेल, पण माझी तपश्चर्या संपल्यानंतर. बाकी देवांनी पाहिलं, शनी महाराज, आम्ही आपला तपाचा संकल्प पूर्ण करू, पण आपण या दोघांचा वध आधी करायचा असता. शनिदेवांची स्वारी आली. तात्काळ द्विजरूप घेतले. गौतमीचे स्नान केले घालावया प्रदक्षिणा. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला म्हणून गेले. शनिदेवांनी गोदा मातेचं, गंगा मातेचं स्नान केलं. जसे अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला आले, अश्वत्थ नेहमीप्रमाणे शनिदेवांना भक्षण करायला गेला. तो एका नेत्र कटाक्षामध्ये शनिदेवांनी या अश्वत्थाचा नाश केला. पुढे शनिदेवांनी पिप्पलाच्या पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. तिथेही नेत्रकटाक्षांनी एका क्षणामध्ये पिप्पलाचाही नाश केला गेला. दोन्ही असुर मरण पावले. त्यावेळेला शनिदेव म्हणतायत, शनिदेव म्हणती यावरी, जो अश्वत्थ लावील माझ्याद्वारी, त्याच्या मनकामना सारी, पुरवीन मी निजांगे. वाया गौतमी तटी येऊन, या ठिकाणी येऊन, ज्या ठिकाणी ही घटना मी घडवली आहे, जो घेईल माझे दर्शन, त्याचे जन्मांतरीचे दोष दारुण, असेल तरी नाशील मी. शनिदेवांनी असा वर दिला. हे ठिकाण कुठे मंडळी? हे ठिकाण आहे, हे तीर्थ आहेत, पिप्पल, अश्वत्थ आणि सौरी, हे 3 तीर्थ ही गोदावरीच्या दक्षिण तीरी. तीर्थे आहेत निर्धारी, राक्षस भुवना सन्निध, राक्षस भुवन क्षेत्रावरती हे 3ही तीर्थ आहे. शनी महाराजांचं त्या ठिकाणी जाज्वल्य वास्तव्य आहे. दर्शन घेऊन जीवन पवित्र केलंच पाहिजे. नारदा, अवघ्या वनस्पतींची स्वारी एकदा ब्रह्मलोकाला माझ्याकडे आली. प्रार्थना करू लागल्या पती मिळावा म्हणून. मी त्यांना गोदामातेकडे पाठवलं. गोदामातेने हर्षाने यांचा विवाह सोमराजाशी करवून दिला. थाटात सोमराजाचे लग्न औषधीशी झाले साचे. आश्रया असल्या थोराचे, वाण कशाची न पडे की, वान कशाची न पडे की. जिथे सोमाचं लग्न झालं तिथे सोमतीर्थ निर्माण झालं. पुढे या सगळ्या वनस्पती
औषधींचं गुणगान सोमाकरी पवित्र अशा गोदातीरी करू लागल्या. त्यांचे ते गायन म्हणजे औषधीचे गुणकथन. त्यांचे आहे व्याख्यान ऋग्वेद संहिते माझारी. हे सगळं ऋग्वेद संहितेमध्ये आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं नारदा. औषधी म्हणाल्या आम्हाला जो आदरे देईल विप्राला. औषधी म्हणाल्या की जो आम्हाला आदराने विप्राला ज्ञानी व्यक्तीला एखाद्या परम भगवंताशी रत असलेल्या व्यक्तीला आम्हाला दान जर करतील, म्हणून जीवनामध्ये भगवंत चरणी रत असलेल्या एखाद्या ज्ञानी व्यक्तीला ज्याला औषधांची आवश्यकता आहे त्यांना औषधी दान केल्यावरती नक्कीच आशीर्वाद प्राप्त होईल, हे स्वतः औषधींनी सांगितलं आहे. त्या ठिकाणी धान्यतीर्थ निर्माण झालं ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे. पुढे नारदा भारद्वाज म्हणून ऋषी, त्यांची बहीण रेवती कुरूप होती. तिच्या विवाहाची चिंता भारद्वाजांना सतत वाटायची. एकदा भारद्वाज ऋषींजवळ कठ नावाचा शिष्य शिकण्याकरता आला. भारद्वाजाने कठाला अवघा वेद शिकविला. अखेर गुरुदक्षिणेला मागू लागला येणे प्रती. कठाला गुरुदक्षिणा काय मागावी भारद्वाजांनी? की माझ्या बहिणीशी तू लग्न करावं. हे गुरुवचन मान्य केलं. कठाने रेवतीशी विवाह केला. दोघांनीही येऊन गंगा गोदावरी मातेच्या तीरावरती तपश्चर्येला सुरुवात केली. तपश्चर्या केली. तई शंकर म्हणे कठासी, तू स्नान तुझ्या भार्येसी आणून घाल गौतमीसी, म्हणजे पावेल सुरुपता. कठेने तात्काळ तैसे केले. गौतमीचे पाणी घेतले, त्या जलाने न्हानिले निज भार्या रेवतीसी. गोदा जलाने स्नान होता, तनूच पालटली. त्याच्याही पुढे दुसरं स्नान दर्भोदकाने घातल्या गेलं. अनुपम देह प्राप्त झाला. त्या दर्भोदकाची विदर्भा नदी झाली. ती गोदावरीला येऊन मिळाली. त्या ठिकाणी जो संगम झाला त्याला रेवती विदर्भा संगम असं नाव प्राप्त झालं. ही दोन्ही तीर्थ पाथरवल्याजवळ आहे नारदा. नारदा धन्वंतरी नावाचा थोर राजा, न्यायाने प्रजेचं पालन करणारा. मोक्ष मुक्कामाकरता या राजाने राज्याचा त्याग केला. मोक्ष प्राप्तीकरता तपश्चर्या करायचं ठरवलं. गंगा सागर संगमावरती याने तपश्चर्येला आरंभ केला. तिथे तम नावाचा असुर सागरामध्ये होता. याचं पूर्वीपासून या धन्वंतरी राजाशी हाडवैर होतं. त्याने या नृपनाथाचा सूड उगवण्याकरता म्हणून एका स्त्रीचं रूप धारण केलं. नाना प्रकारे हावभाव करून राजाच्या तपश्चर्येमध्ये भंग करण्याचा प्रयत्न करायला लागला. एक दिवस राजाला या स्त्रीकडे बघून मनामध्ये कामवासना जागृत झाली. एका क्षणामध्ये रेतस्खलन झालं. नुसत्या स्त्रीकडे बघितल्याने त्याची ही अवस्था झाली. मायावी स्त्री गुप्त झाली. राजा उद्विग्न झाला. मी ब्रह्मदेवाची स्वारी त्या ठिकाणी प्रगट झालो. म्हणालो, राजा, अरे एका स्त्रीला पाहून तुझं मन भुललं. आता तू या ठिकाणी तप करू नको. तप करण्याकरता हिमालयाला जा. भगवान ब्रह्मदेवांची आज्ञा झाली. हिमालयामध्ये राजाची स्वारी निघाली. दासगणू महाराज म्हणतात, खरं सांगू का? भजन क्षेत्र पंढरी, स्नान संध्या गोदावरी, एकांत हिमालयावरी, तपायोग्य मिळत असे. या तिन्ही ठिकाणाचे अनुष्ठान कदा न होई विफल जाण. जा हिमालयासी करी गमन, येथे उगी बसू नको. ज्याला भजन करायचं त्याने पंढरीला जावं. ज्याला स्नान संध्या करायची त्यांनी एकदा तरी गोदातीरी जावं. आणि ज्याला एकांत पाहिजे त्यांनी हिमालयाचा आश्रय घ्यावा. भगवान प्रसन्न झाले. नृपनाथाने हात जोडले. मला सुरांचा देवांचा राजा कर. त्यावेळेला भगवान तथास्तु म्हणाले. इंद्रपदाचा लाभही झाला धन्वंतरीला. पण इंद्राची अवस्था बिकट झाली. इंद्राने बृहस्पतीला हाताशी धरून ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. शेवटी भगवंताची प्रार्थना करण्यासाठी इंद्राला गोदातीरी तपश्चर्येला यावं लागलं. गोदावरीच्या काठावरती बृहस्पतींच्या आज्ञेने
इंद्रपदाची प्राप्ती होण्याकरता पुन्हा इंद्राने तपश्चर्या केली, गोदाजलाने स्नान केलं, इंद्राला जलाभिषेक केला गेला. त्या ठिकाणी ज्या अभिषेकातून निर्माण झालेल्या जलाने मंगला नावाची नदी ही गंगा गोदेला येऊन मिळाली. त्या ठिकाणी पूर्ण तीर्थ नावाचं तीर्थ पाथरवल्याजवळ आहे. दुसरं गोविंद तीर्थ गोंदीजवळ आहे. या संगमावर मंगला नदी गोदेला मिळाली आहे. मन कामना पूर्ण करणारं आता पुढे रामतीर्थ हे तीर्थ तुला सांगतो. ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्रांची स्वारी दशरथ राजांच्या प्रीत्यर्थ पिंडदान केल्या गेलं. गौतमीच्या तीरावरती गोदावरीच्या तीरावर पिंडदान केल्या गेलं. हे पिंडदान ज्या वेळेला प्रभूंनी केलं त्यावेळेला स्वतः दशरथ राजांची स्वारी यमपाशातून सुटून भूमंडळावरती आली. प्रभू रामचंद्रांनी दशरथ आले गोदातीरी, पित्यास पाहून रावणारी, डोई ठेवी पायावरी, तैसेच केले लक्ष्मणे. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांची स्वारी दंडकारण्यामध्ये फिरत होती. त्यांनी गोदामातेच्या काठावरती पिंडदान केलं. त्या ठिकाणी स्वतः दशरथ राजांची स्वारी आली. सगळ्यांनी नमस्कार केला. त्यावेळेला दशरथ राजांनी पाहिलं, रामा अंतकाली इच्छा राहिली, यमलोका प्राप्ती झाली, ती तू रामा निरसली, तर्पण करोणी गोदेत. रामा या गोदे परी मोक्षदा सरिता नसे दुसरी, तू प्रत्यक्ष माझ्या उदरी, परिपूर्ण न उपयोग झाला. भगवान दशरथ राजे म्हणतायत की तू माझा मुलगा असूनही मला जी प्राप्ती झाली नाही ती आज गोदामातेच्या तीरावर तू पिंडदान केल्याने. तुला सांगू का, यमलोकीचे कलेवर त्यागिले गोदा तीरावर. यमलोकातलंही कलेवर राजाने या गोदावरीच्या तीरावरती आपलं काढून टाकलं. ते कलेवर ज्या ठिकाणी पडलं, शेव जेथे पडले ते शेवते तीर्थ झाले. रामज गावी अर्पिले पिंड रामे ते रामतीर्थ. रामाने ज्या ठिकाणी हे पिंड अर्पण केले ते रामतीर्थ म्हणून प्रसिद्ध झालं. आता नारदा पुत्रतीर्थ तू ऐकणे सावचित्त, दितीने आदितीप्रत एकदा ऐसे विचारले. दितीने आदितीला विचारलं, माझे पुत्र का वाचत नाही, मी याच्यासाठी काय करू. आदितीने हा प्रश्न आपल्या पतीला कश्यप ऋषींना विचारायला सांगितला. हिने कश्यप ऋषींना हा प्रश्न विचारला. त्यावेळेला कश्यपाने दितीला सांगितलं की दिती, उत्तरेस डोके करून कदान करावे शयन, उखळ मुसळा ओलांडून नये जाऊ केव्हाही. अस्तमानाचे समय निद्रावश होऊ नाही, सूर्य उदयास येई जई, तेव्हा निजने बरे नव्हे. ते दितीने ऐकलं, आज्ञेचं पालन केलं. त्या कारणाने दितीला काही दिवसांनी गर्भधारणा झाली. दिती गरोदर झाली हे इंद्राला मयासुराने कळवलं. इंद्राने काय केलं, मयासुराशी मैत्री केली, दितीच्या गर्भामध्ये प्रवेश केला. इंद्राने संधी साधून दितीच्या उदरात प्रवेश करून दितीचा गर्भ 7 ठिकाणी खड्गाने तुकडे केले. गर्भातच ते तुकडे सजीव झाले. इंद्रा असं बोलू लागले. त्यावेळेला या इंद्राने त्या 7चे पुन्हा 7 तुकडे केले. असे 49 तुकडे गर्भामध्ये केले. ते पुढे मरुद्गण झाले. दितीचा गर्भछेदन केला, त्यामुळे तिला अतिशय त्रास दिला. तिने इंद्राला शाप दिला की तुझा पराभव स्त्रिया करतील, राज्यापासून तू भ्रष्ट होशील. हे गर्भछेदनाचं वर्तमान ज्या वेळेला अगस्ती ऋषींना कळालं, कारण त्यावेळेला ही दिती अगस्ती ऋषींच्या आश्रमात होती. इंद्राला अगस्तींनी हे शाप दिला की तू शत्रूला पाठ दाखवून पळशील. हे कश्यपांना ज्या वेळेला केलं त्यावेळेला कश्यपांनीही त्या इंद्राला शाप दिला की तुला कोणीही वाली उरणार नाही. शेवटी इंद्रदेव ब्रह्मलोकाला गेले. ब्रह्मदेवाला नमस्कार केला. ब्रह्मदेवाला या शापातून मुक्तीचा उपाय विचारला. त्यावेळेला इंद्राला गौतमीच्या तीरावर तपश्चर्या करण्याचा सल्ला ब्रह्मदेवांनी दिला. ब्रह्मदेवांचा सल्ला ऐकून इंद्राची स्वारी ज्या ठिकाणी तपश्चर्येला बसली ते शक्रतीर्थ झालं. शिवाय मरुद्गरांना देवतांमध्ये मिसळल्या गेलं. तेव्हापासून इंद्रांची आणि मरुद्गणांचीही मैत्री झाली. हे शक्रतीर्थ पुढे प्रचलित झालं. नारदा,
अनुराध नावाचा एक कपोत गोदावरीच्या दक्षिण तटाशी झाडावरती राहत होता. उत्तर तटाशी एक उलूक राहत होता. या दोघांचं हाडवैर होतं. अनुराधाने यमापासून पाशदंड मिळवला होता. उल्काने अग्न्यास्त्र मिळवलं होतं. उल्काने त्या अस्त्राला एक दिवस कपोताला मारायला सोडलं. त्यावेळेला पाशदंडांनी उल्काने त्याचं निवारण केलं. यमराजाला प्रार्थना केली. त्या यमराजाला प्रार्थना केली. दोघांनाही समोर यमराजांची स्वारी उभं राहून म्हणाली की या योगे ऐसे झाले, दोघाही न भय उरले, शत्रू असून मित्र बनले, एकमेकांचे नारद. ही गोष्ट ज्या ठिकाणी घडली तिथे यमतीर्थ निर्माण झालं. तिथे स्नान जो करेल त्याच्यातलं शत्रूतलंही मित्रत्व प्राप्त होईल. अवघ्या सिद्धी त्या ठिकाणी स्नान करत्यापर्यंत प्राप्त झाल्याच पाहिजे. एकदा काही ऋषी मंडळी चर्चा करत बसली होती. चर्चा करता करता चर्चेचं रूपांतर वादात झालं. वाद असा होता, अग्निश्रेष्ठ आहे की जलश्रेष्ठ आहे. हा वाद आपापसात होता होता विष्णू शिव लोकांपर्यंत गेला. शेवटी हा वाद निरसन करण्याचं काम गोदामातेकडे आलं. गोदामातेने याचा निवाडा केला. त्यावेळेला गोदामातेने सांगितलं की सारासार गोदावरीने करुणी विचार, आकाश वाणी कडून उत्तर ऐसे दिले ऋषीला, की श्रेष्ठ आहे जीवन पाणी श्रेष्ठ आहे, गौन अग्नी मही पवन, जेथे घडली गोष्ट जाणं त्याचे नाव तपस्तीर्थ. ते तपतीर्थ निर्माण झालं. जो या ठिकाणी स्नान करेल त्याला वादामध्ये जय प्राप्त होईल. नारदा, आर्ष्ट्रेशन नावाचा एक राजा, जया त्याची पत्नी, भर त्याचा मुलगा, सुप्रभा त्याची सून. या आर्ष्ट्रेशनाच्या एकदा मनामध्ये आलं, यांनी आपल्या मुलाला गादीवर बसवलं. सरस्वतीच्या तीरावर हयमेध नावाचा यज्ञ करण्याकरता गेला. यज्ञाला आरंभ झाला. त्या ठिकाणी मिथू नावाचा दैत्य आला. त्यांनी राजा, त्याची पत्नी, पुरोहित या सगळ्यांना घेऊन तो पाताळी निघून गेला. इकडे एकदा या पुरोहिताच्या मुलाने, देवापीने आपल्या आईला प्रश्न विचारला, हे आई, माझा पिता कुठे सांग. त्यावेळेला तिने सांगितलं, बाबा, राजांसोबत यज्ञाकरता कितीतरी दिवस झालेत, सरस्वती तीरावर निघून गेलेत तुझे बाबा. त्यावेळेला आपल्या पित्याच्या शोधाकरता म्हणून हा सरस्वतीच्या तीरावर आला. सरस्वतीच्या तीरावर आला, कुठेही आपले वडिलांचा पत्ता नाही कळालं. त्यावेळेला याने अग्निदेवाला प्रश्न विचारला. अग्नीने सांगितलं, मी पण नाही सांगू शकणार तुला तुझ्या वडिलांचा पत्ता. तू गौतमी तीरावर जाऊन महादेवांची प्रार्थना करून खुलासा करून घे. ज्या ठिकाणी या पुरोहिताच्या पुत्राने, देवापीने तपश्चर्या केली, त्या ठिकाणी महादेव प्रसन्न झाले. गोदामाईच्या तीरावरती ही सगळी घटना घडली. त्यावेळेला नंदीला पाठवून मिथुदैत्याचा वध करून आष्ट्रीशेन नृपनाथाला, त्याची पत्नी जया, पुरोहित या सगळ्यांना घेऊन नंदी भगवंताकडे आला. पित्याला पाहिलं, आनंद वाटला. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी हे तीर्थ आर्ष्ट्रीशेन राजाच्या नावाने प्रसिद्ध झालं. आता शार्दूल तपोवन तीर्थाचा महिमा ऐका. नारदा, त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान महादेवांचा पार्वतीशी विवाह झाला. पार्वती आणि शिव ज्या वेळेला एकांतवासामध्ये रममाण होण्याकरता गेले, त्यावेळेला अग्नीने शुकस्वरूपाने एकांत स्थानामध्ये प्रवेश केला. हे पाहून अपर्णाने लाजलंय मन तिचं. तिने पाहिलं, महादेवांनी सांगितलं, वेडे, हा शुक नाही आहे, हा अग्नी आहे, याच्या कृपाने आलाय, याला रेताची भिक्षा घालून संतुष्ट कर. उमेने महादेवांचं रेत भिक्षा म्हणून घातलं. अग्नीने ती भिक्षा ग्रहण केली, पण ती सहन झाली नाही. पुढे अग्नींना कृतिकांपासून कार्तिक स्वामी झाले. अग्नीला शेष रेतापासून सुवर्ण आणि सुवर्ण हे 2 कन्यापुत्र झाले. ही सुवर्ण आणि सुवर्ण ज्या वेळेला यवन देशामध्ये आले त्यावेळेला या सुवर्णेचे दान धर्माकरता केल्या गेले. संकल्प नावाची कन्या सुवर्णाला करून घेतल्या गेली, पण सुवर्ण आणि सुवर्णेची विषय वासना विशेष बळावली. इच्छित स्त्री पाहून तिच्या पतीचा वेश घेऊन तिशी प्रत्येक ठिकाणी सुवर्ण रममाण होऊ लागलं.
खरं म्हणजे हा व्यभिचार झाला. सुवर्णानेही तेच केलं. जगभरी ज्यावेळेला हा बोभाट झाला त्यावेळेला या दोघांना शाप मिळाला. ऋषी म्हणाले, उभयतांप्रत तुम्ही निंद्य ठराल जगतात. आजवरी जे गुप्तकृत्य केले ते आता उघड करा. नारदा या शापांनी अग्नी खिन्न झाला म्हणे. अग्नीला वाईट वाटलं, आपल्या मुलांना शाप मिळाला. अग्निदेवाची स्वारी कैलासावर गेली. भगवान महादेवांना विचारलं, महादेवा, अहो आपलीच हे दोन्ही मुलं आहे, तुमच्या रेतापासूनच हे दोघंही मुलं झालेत, हे निंद्य का बरं? त्यावेळेला महादेवांनी त्याला, अग्निदेवाला, गौतमीच्या तीरावर जाऊन तपश्चर्या करायला सांगितली. सुवर्ण आणि सुवर्ण या त्रिभुवनामध्ये मान्य होतील. या जगत्त्रयात त्यांची किंमत श्रेष्ठ ठरेल, यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नसेल असा वर महादेवांनी दिला. ऐसावर मिदा अग्नी संतोष पावला. तो इतक्यात सुवर्णेला नेले शार्दूल दैत्याने. शार्दूल दैत्य घेऊन गेला. शार्दूल दैत्य वधासाठी अग्नीने स्तविला जगजेठी. विष्णू परमात्म्याचं स्तवन केलं गेलं. विष्णू परमात्म्याने शार्दूलाचा वध केला. धर्म आणि अग्नी आनंदित झाले. शार्दूल वधानंतर गोदावरीच्या तटावर शारंगधर परमात्म्याने येऊन आपलं चक्र गंगोदकामध्ये प्रक्षाळन केलं. ज्या ठिकाणी हे चक्र प्रक्षाळन केलं तिथं चक्रतीर्थ झालं, पुरुषोत्तमपुरीला. त्या ठिकाणी भगवान विष्णू परमात्मा उभे राहिले पुरुषोत्तमाच्या रूपाने. आनंदाश्रू सगळ्यांच्या मनामधून जे आनंदोत्सव झाला, त्यातून डोळ्यातून आनंदाश्रू आले. या दोन्ही नद्या झाल्या, जय जयकार झाला. या ठिकाणी भगवंताचं विशेष तीर्थ निर्माण झालं, चक्रतीर्थ. त्या ठिकाणी पुरुषोत्तमपुरीला भगवान उभे राहिले. त्या ठिकाणी जे तीर्थ निर्माण झालं ते शार्दूल तीर्थ. नारदा नमुची नावाचा एक दैत्य, याने भगवंताकडून वर मिळवला होता, ओल्या आणि वाळलेल्या वस्तूंनी मला मरण यायला नको. नमुच्या वधासाठी देवांनी अनंत खटपटी केल्या. सिंधू फेनाने नमुचे साधून मरण साधले. शक्राने नमुचीला लढायला सिंधू फेनाला बरोबर घेतलं. नमुचेने सिंधू फेन या नमुचीवरती फेकल्याबरोबर नमुचीचा वध झाला. गोदेच्या दक्षिण तटाला जो सिंधू फेन होता त्याची नदी झाली. या नदीचं नाव सिंधफणा. ही गंगेला गोदावरीला मिळाली. इथे स्नान केल्याचा विशेष पुण्य. मारुतीची उपमाता मार्जरी, तिने या ठिकाणी तप करून आपल्याला मुक्तता मिळवली होती. महाशनी नावाचा एक राक्षस होता. याचा पुत्र हिरण्यासूर नावाचा. पारिजात याची पत्नी. यांनी इंद्राला धरून पाताळात नेऊन ठेवलं होतं. त्याबरोबर राजा वरुण पश्चिमेला जिंकायला. त्यावेळेला वरुणाने युक्ती केली. आपली वारुणी नावाची कन्या महाशनीला अर्पण केली. इकडे इंद्राच्या मुक्ततेसाठी देवांनी परमात्म्याला प्रार्थना केली. परमात्म्याने वरुणाला साकडं घातलं. वरुणाने महाशनीपासून इंद्राला सोडवून घेतलं. पाताळापासून वर आणल्या गेलं. इंद्र सोडलं. महाशनीने खूप पाण उतारा या इंद्राचा केला. त्यावेळेला इंद्राला वाईट वाटलं. यांनी आपल्या पत्नीजवळ आपलं मनातलं शल्य बोलून दाखवलं. त्यावेळेला महाशनीचा कशा प्रकारे वध केला जाईल असा मनामध्ये इंद्रायणीला बोलवून दाखवू लागला. त्यावेळेला इंद्रायणीने सांगितलं, तई बोलली इंद्रायणी शक्रास, तुम्ही जाऊन गौतमीस घ्यावे करुण हरिहरास. प्रसन्न प्राणेशा प्रथमतः प्राणेशा. इंद्रायणीने सांगितलं, आपण जाऊन गौतमीच्या तीरावर तपश्चर्या करा, हरिहरांना प्रसन्न करून घ्या. इंद्राला ते मानवलं. इंद्राने गोदा तटाकी येऊन हरिहरांची प्रार्थना केली. हरिहरात्मक एक पुरुष उत्पन्न झाला गोदेच्या तीरावरती. त्याचं नाव अब्जक. शूलचक्र त्याच्या हातामध्ये. नारदा या पुरुषाने महाशनीचा वध केला. ज्या ठिकाणी हे भगवंताची प्रतिमा प्रगट झाली ते अब्जक तीर्थ. या ठिकाणी अब्जक रूपाने हरिहरात्मक देवांची स्वारी उभी आहे. ते गोदावरीचं हृदयस्थान आहे. हे हरिहरांचे विश्रांती स्थान. येथे नारदा केल्या स्नान. ब्रह्माते समदहन
दोष होती क्षणामध्ये. यालाच म्हणती मंजरथ. मंजरथ नावाचं क्षेत्र हेच आहे. नारदा, आपस्तंभ म्हणून एक विख्यात विप्र होता. याची पत्नी अक्षसूत्रा यांना कर्की नावाचा एक सूत होता. एक दिवस याच्या सदनात अगस्ती मुनी आले. ज्या वेळेला आले गुरुराजे मम सदनी भाग्याची अमुचे म्हणून आले गुरुराजे. आनंदाने यांनी अगस्तींना अर्घ्यपाद्य देऊन यांची पूजा केली. त्यावेळेला विचारलं मुलाने, हे मुनिवर्या, 3 देवांमध्ये ब्रह्मा विष्णू उमानाथांमध्ये कोण श्रेष्ठ मला सांगा. त्यावेळेला तिघही देव एकच आहे. तुला इहपर सुखाची इच्छा असेल तर तू महादेवाची उपासना गोदावरीच्या तीरावर जाऊन कर, अशी अगस्तींनी आज्ञा केली. त्यावेळेला आपस्तंभ तप करण्याकरता एकांत ठिकाणी बसून गोदावरीच्या काठावरती पिनाक पाणींना प्रसन्न करते झाले. त्यांच्या तपोबलाला पाहून भगवंतांनी आशीर्वाद दिला. ज्या ठिकाणी ही तपश्चर्या झाली त्या ठिकाणी आपस्तंभ तीर्थ निर्माण झालं. नारदा, यमाची आश्रित सरमादेवी, हिला देवांनी यज्ञधेनूच्या रक्षणाकरता पहाऱ्यावर ते ठेवलं. असुरांनी एकदा गोधन हरण केलं. हे बृहस्पतीला समजलं. त्यावेळेला बृहस्पतीने पाहिलं, इंद्रा, अरे तू त्या सरमेला तिथे ठेवलं, पण ती शत्रूला मिळालेली आहे. इंद्राणी या सरमेला शाप दिला की तू पापिष्टे कुत्री होशील. सरमा मृत्यूलोकावर कुत्री झाली. इकडे देवांचं गोधन चोरून नेल्यामुळे महाविष्णूंना प्रार्थना केली गेली. त्यावेळेला केशवे दात खाऊन सोडिले बाणांमागे बाण. राक्षसांच्या वधाकरता भगवंतांनी दात खाऊन बाणांच्या मागे बाण सोडले. ज्या ठिकाणी हे घडलं तेथेच द्वीप करुणी गोधने ठेविली देवानी. इकडे सरमेच्या पुत्रांनी सरमावृत्त कथिले यमा. इकडे सरमाचं वृत्त यमदेवाला कथन केलं गेलं. यमदेवानी ब्रह्मदेवाला पर्याय विचारला. गोदावरीच्या काठावर ब्रह्मा विष्णू महेशांची उपासना करण्याचं आज्ञा यमाला झाली. ज्या ठिकाणी या यमादेवतेने आपल्या सरमेकरता तपश्चर्या केली त्या ठिकाणी यमतीर्थ निर्माण झालं. ज्या ठिकाणी विष्णू परमात्म्यांनी बाण सोडले त्या ठिकाणी बाणतीर्थ निर्माण झालं. ज्या ठिकाणी गोधन या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी ते गोतीर्थ यज्ञतीर्थ झालं. असे अनेक तीर्थ त्या ठिकाणी आहे. गोद्वीप आहे, देवतीर्थ आहे, यज्ञतीर्थ आहे. अनेक तीर्थांचा महिमा नारदा किती कथन करावा. अशा अनेक तीर्थांच्या सन्निध्यामध्ये जीवनाचं कल्याण करून घ्यावं हेच महत्त्वाचं आहे नारदा. या पुढील तीर्थांचा महिमा पुढील भागामध्ये तुला कथन करतो. जय जय रघुवीर समर्थ.